माईक पुढे घ्या जरा, पुढं माईक घ्या थोडंसं. आवाज करुणा शीतल हरियम पय्याप ज्योत विमोतमं सन्नामरं लोकं गुरुवंदे सुगतं गती विमुत्तमं. ज्यांचं हृदय करुणेनं शीतल आहे, ज्याने अज्ञान अंधकाराचा नाश करून प्रज्ञेचा प्रकाश निर्माण केला, अशा सम्यक संबुद्ध तथागत भगवान बुद्धांच्या पदकमल चरणी पहिल्या प्रथम त्रिवार अभिवादन करतो. भारतीय घटनेचे शिल्पकार, तुम्हा आम्हा सर्वांचे परमपिता, बोधिसत्व, पंडितांचे महान पंडित, युग प्रवर्तक, विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचार आणि विचारांना या ठिकाणी मी अभिवादन करतो. इंडियन दलित सेनेच्या 9व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आज हा जो भव्य मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे, या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक माननीय बाबूरावजी माने साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे परममित्र संस्थापक अध्यक्ष देवीदास दुपारघोडे, त्याचप्रमाणे आमचे परममित्र महासचिव जिल्हा सोलापूर वंचित बहुजन आघाडी अनिरुद्ध वाघमारे साहेब, रमेश खाडेजी आणि माझ्या बंधू आणि भगिनीनो, बराच उशीर झाला आहे आणि त्यामुळं आपण गेल्या 2 तासापासून आपण या ठिकाणी प्रतीक्षेमध्ये बसलेले आहात. पहिल्या प्रथम तुम्हा सर्वांना शौर्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्याचप्रमाणे नववर्षाच्या देखील हार्दिक हार्दिक शुभकामना तुम्हा सर्वांना मी या ठिकाणी प्रदान करतो. बंधू आणि भगिनीनो, मला जो विषय या ठिकाणी देण्यात आलेला आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आपल्याला मूलमंत्र आहे. आपल्या चळवळीचं हे घोषवाक्य आहे असं जर तुम्ही म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. आपल्या या पत्रिकेवर देखील हे घोषवाक्य आपण अधोरेखित केलेलं आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा हा कणा असला तर या कणापासूनच पुढची चळवळ आपल्याला पुढं कशी घेऊन जायची आहे त्याचा मागोवा घेण्याची आजची ही वेळ आहे असं मला वाटतं. बाबासाहेब आंबेडकरांनी शिका हा मूलमंत्र देत असताना बाबासाहेब आंबेडकरांना काय अभिप्रेत आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत हे आहे, हजारो वर्षापासून आपल्या दलित बांधवांना, बहुजनांना या देशामध्ये इथल्या संस्कृतीनं शिक्षणाचा अधिकार नाकारण्यात आलेला होता. शिक्षणापासून आपल्याला वंचित ठेवलेलं होतं, शिक्षणापासून दूर ठेवलेलं होतं. शिक्षण म्हणजे काय आपल्याला माहीत नव्हतं आणि अज्ञान अंधकारामध्येच आपल्या हजारो पिढ्या अंधारामध्ये पिचत पडल्या. आणि मग 14 एप्रिल 1891 साली एक हिरा जन्माला आला, सर्वांना प्रकाश देण्यासाठी. उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. वामनदादा कर्डक बाबासाहेबांच्या संदर्भात असं म्हणतात. बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले
आणि जन्माला आल्यानंतर आपल्या समाजामध्ये एक नवचेतना निर्माण झाली, एक नवीन क्रांती निर्माण झाली आणि ही नवीन क्रांतीच आपल्याला पुढं घेऊन जाण्यासाठी आली होती असं आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून शिकायचं कशासाठी आहे? शिकायचं याच्यासाठी आहे, हजारो वर्षाचा जो अज्ञानाचा, अंधकाराचा, रूढीचा, परंपरेचा जो पगडा आपल्यावर पडलेला आहे तो पहिल्या प्रथम आपणाला दूर करायचा आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की हे शिक्षण घेत असताना आपण काय केलं पाहिजे? शिक्षण घेत असताना देखील आपण डोळस वृत्तीनं आपण पाहिलं पाहिजे. शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन देखील आपला असा असला पाहिजे, मी जे शिक्षण घेतो आहे हे शिक्षण मला पुढच्या भविष्यामध्ये उपयोगी पडणार आहे की नाही, अशा पद्धतीचं आपण शिक्षण घेतलं पाहिजे. अनेक विद्यार्थी शिक्षण घेतात परंतु पुढे जाऊन त्या शिक्षणाचा उपयोग करत नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, याला जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. बघा, शिक्षणाला बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात? हे वाघिणीचं दूध आहे. वाघिणीचं दूध सहसा असं कुणालाही मिळत नाही. आणि जो कोणी वाघिणीचं दूध पितो, म्हणजे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, आणि जेव्हा कोणी हे शिक्षणाचं वाघिणीचं दूध पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हे गुरगुरणं म्हणजे काय? हे गुरगुरणं म्हणजे अन्यायाच्या विरोधामध्ये पेटून उठणं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जो शिकतो, जो शहाणा होतो, जो पुढे जातो, जो शिक्षणाच्या डिग्रीच्या पुढे जातो आणि समाजाच्या हितासाठी, समाजाच्या भल्यासाठी त्या शिक्षणाचा उपयोग करतो, त्यालाच, त्या शिक्षणाला खऱ्या अर्थानं शिक्षण असं म्हटलं पाहिजे. मी शिक्षण घेतलं आणि फक्त माझाच विकास केला, मी समाजाचा विकास केला नाही, तर ते शिक्षण काही कामाचं नाही. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की माझ्या बांधवांनो, शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा तुम्ही तुमच्या गोरगरीब भावंडाकडे बघा, आपल्या भावंडाकडे बघा आणि त्या भावंडांना देखील मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. फक्त तुम्ही स्वतःच मोठे व्हा आणि स्वतःच पुढे जा असं करू नका. मागे वळा, मागे बघा. आणि माझे बांधव देखील झोपडीमध्ये खिसपत पडलेले आहेत. हजारो वर्षापासून त्यांच्या घरामध्ये शिक्षणाचा गंध नाही, शिक्षणापासून वंचित आहे. त्यांना देखील तुम्ही शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न करा. याच्यासाठी आपल्याला शिकायचं आहे. शिकायचं कशासाठी आहे? याच्यासाठी शिकायचं आहे. शिकायचं कशासाठी आहे? अज्ञानातून बाहेर पडण्यासाठी, अंधश्रद्धेतून बाहेर पडण्यासाठी, भोळ्या समजुतीमधून बाहेर पडण्यासाठी. व्रत, वैकल्य, उपवास, तापास, हे जे जे काही हजारो वर्षापासून आपल्यावर बिंबवण्यात आलेलं आहे, हे सर्व दूर करण्यासाठी आपल्याला शिकायचं आहे. आपल्याला आपल्या देशातला इतिहास असा सांगतो, हजारो वर्षाचा इतिहास असा सांगतो, जर एखादा अस्पृश्य जर त्याने वेद जर ऐकले तर त्याच्या कानामध्ये शीस ओतलं जायचं. त्याने जर वेद वाचले तर त्याचे डोळे कापले जायचे, डोळे फोडले जायचे. वेद वाचले तर त्याची जीभ कापली जायची. म्हणजे काय की तुम्हाला प्रत्येक ज्ञानापासून वंचित करण्यात आलेलं होतं. आणि याच्या विरोधामध्ये वाचा फोडण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपानं आपल्याला मिळालेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर आपल्याला शिकायला सांगतात. शिकल्यामुळं तुमची पिढी सुधारेल, शिकल्यामुळं तुमचा समाज सुधारेल. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर आमच्या माता भगिनींना सांगतात की माझ्या माता भगिनींनो, तुम्ही तुमचा पेहराव करत असताना असा पेहराव करा. साडी जर फाटलेली असेल तर ती साडी शिवा, साडी घाण झाली असेल तर ती स्वच्छ धुवा आणि ती साडी नेसा.
गळ्यामध्ये एकच अलंकार वापरा, तोही सोन्याचा वापरा. ढिगारे अलंकार आपल्या गळ्यामध्ये तुम्ही घालू नका. हा मूलमंत्र बाबासाहेब आंबेडकरांना सांगायचा आहे की तुम्ही दुसऱ्यांचं अनुकरण केलं पाहिजे, शिकलं पाहिजे. दुसरे कसे बोलतात, दुसरे कसे वागतात, दुसरे कसे राहतात, अशा पद्धतीची राहणीमान आपण शिकलं पाहिजे. हे देखील शिकण्याचा धडा बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत आहे. हे माझ्या माता भगिनींनी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्याला शिकायचं आहे. भोळ्या समजुती, अंधश्रद्धेची भावना, व्रत, वैकल्य, जादू, टोना, भानामती या सर्व गोष्टी आपण सोडून द्यायला आपण शिकलं पाहिजे. हजारो वर्षापासून आपण हे करत आलेलो आहोत, परंतु आता आपल्याला हे करायचं नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिक्षणाचा मूलमंत्र दिला असल्या कारणानं आज आपली मुलं शाळेत जात आहेत. आज आपल्या मुलांमध्ये ध्येयनिष्ठा आपण निर्माण केली पाहिजे. आपण आपल्या मुलाला सांगितलं पाहिजे, अरे बाबासाहेबासारखं तू शिक, बाबासाहेबासारखं शिकलास तर तू मोठा होशील. असा आत्मविश्वास आपण आपल्या मुलांच्या मनामध्ये निर्माण करणं अत्यंत गरजेचं आहे. बाबासाहेब आंबेडकर 18 तास अभ्यास करायचे. किती तास? 18 तास बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास असायचा. आणि तोही कसा? 1 पावाचा तुकडा आणि 1 कपभर दूध बाबासाहेब आंबेडकर घेऊन 18 तास बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास सुरू असायचा. आपण आपल्या मुलांमध्ये ही आत्मचेतना निर्माण केली पाहिजे की बाबा रे, आपले बाबासाहेब आंबेडकर 18 तास जर अभ्यास करत असतील तर तू निदान 1-2 तरी तास अभ्यास कर. बाबासाहेब आंबेडकरांसारखं जर तुला होता येत नसेल तरी तुला बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यामधले जे जे चांगले प्रसंग आहेत, ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत, ते तर तुला शिकता येतील. आणि म्हणून आपण आपल्या मुलांच्या मनामध्ये ही भावना चेतवली पाहिजे की तुला बाबासाहेब आंबेडकरांसारखं शिकलं पाहिजे, मोठं झालं पाहिजे, मोठ्या हुद्द्याची नोकरी तुला मिळवली पाहिजे. तुला डॉक्टर व्हायचं आहे, तुला इंजिनियर व्हायचं आहे, तुला जज व्हायचं आहे, तुला आमदार व्हायचं आहे, तुला खासदार व्हायचं आहे आणि त्याच्यासाठी तुला शिकायचं आहे. आणि म्हणून माझ्या बंधू आणि भगिनींनो, आपल्या मुलांमध्ये शिक्षणाच्या विषयी प्रेम निर्माण करा. बाबासाहेब आंबेडकरांचं जे प्रेम होतं ते पुस्तकांवर प्रेम होतं, हे लक्षात ठेवा. तुम्हाला जेव्हा जर राजगृहाला जायचं असेल, मुंबईला जेव्हा कधी गेलात तर राजगृहाला अवश्य भेट द्या. बाबासाहेब आंबेडकरांनी राजगृह हा त्यांचा जो बंगला आहे तो केवळ पुस्तकं ठेवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी तो बांधलेला होता. आणि या राजगृहामध्ये 50,000 पुस्तकं बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या घरामध्ये होती. आणि ही सर्व पुस्तकं बाबासाहेब आंबेडकरांनी वाचलेली होती. यातून आपण हा धडा शिकला पाहिजे. जर बाबासाहेब आंबेडकर आपल्या घरामध्ये 50,000 पुस्तकांचं एवढं मोठं जर राजगृह असेल तर माझ्या घरामध्ये देखील एक पुस्तकाचं कपाट का असू नये? माझ्या घरामध्ये भारतीय संविधान का असू नये? माझ्या घरामध्ये भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ का असू नये? का त्याचं मी वाचन करू नये? हा संस्कार आपण आपल्या मुलांना दिला पाहिजे. रोज आपल्या घरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचं पारायण झालं पाहिजे. रोज बुद्ध आणि त्यांच्या धम्म या ग्रंथाचं पारायण आपल्या घरामध्ये झालं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांच्या घरामध्ये रामजी बाबा, जेव्हा बाबासाहेब आंबेडकर लहान होते तेव्हा त्यांच्या घरामध्ये जेवण करण्याच्या अगोदर रामजी बाबा सर्व मुलांना कबीराचे दोहे म्हटल्याशिवाय त्यांचं जेवण होत नसत. लक्षात घ्या. आपण देखील आपल्या घरामध्ये मुलांना म्हटलं पाहिजे, तू जोपर्यंत भारतीय संविधान वाचणार नाही तोपर्यंत जेवण करायचं नाही. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म जो ग्रंथ जोपर्यंत तू वाचणार नाही, निदान 1 पान तरी वाच आणि मग तू जेवायला बस. हा आदर्श, हा गुणधर्म आपण आपल्या मुलांच्या मनामध्ये निर्माण केला पाहिजे.
MAPHDDSELLD लीड वॉर एट लॉ. इतक्या मोठ्या पदव्या बाबासाहेब आंबेडकरांनी घेतल्या होत्या. तेही पोटाला चिमटा देऊन, एक वेळ उपाशी राहून आपण आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे ठणकावून की बाबा बाबासाहेब आंबेडकरांची पहिली पायरी, पहिली पदवी MA ची, निदान तेवढी तरी तू डिग्री घे, एवढं तरी तू शिक्षण घे, एवढं जरी तू शिक्षण घेतला तरी आमच्यासाठी पुरेसं आहे. हा आत्मविश्वास आपण आपल्या मुलांच्या मध्ये निर्माण करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला शिकलं पाहिजे आणि त्याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचा शिका हा मूलमंत्र आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा मूलमंत्र बाबासाहेब आंबेडकरांनी दिला, संघटित व्हा. संघटित कशासाठी व्हायचंय? आपला समाज हजारो वर्षापासून विघटलेला होता. अन्याय अत्याचार या समाजावर हजारो वर्षापासून होत आहेत, आजही होत आहेत. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जो समाज संघटित आहे त्या समाजावर इतर लोकांचा अन्याय करण्याचा दृष्टिकोन हा बदलून जातो. की अरे हा बाबासाहेब आंबेडकरांचा समाज, हा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारा हा समाज हा संघटित आहे, एकत्रित आहे. आणि एकत्रित असल्यानंतर याच्या विरोधामध्ये कोणीही अन्याय अत्याचार करू शकत नाही. आणि त्याच्यासाठी आपल्याला संघटित व्हायचं आहे. संघटित याच्यासाठी व्हायचं आहे की आपल्या विरोधामध्ये जे कोणी कटकारस्थान करत असतील त्या कटकारस्थानाच्या विरोधामध्ये आपल्याला वेळीच उपाय केला पाहिजे. समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्यायाची भावना आपण सांगत असताना जर कोणी विषमतेची बीज पेरत असतील तर याच्या विरोधामध्ये आपल्याला संघटित होता आलं पाहिजे. आपण राजकीय दृष्ट्या आपण संघटित झालं पाहिजे, आपण धार्मिक दृष्ट्या संघटित झालं पाहिजे, आर्थिक दृष्ट्या आपण संघटित झालं पाहिजे, शैक्षणिक दृष्ट्या देखील आपण संघटित झालं पाहिजे. आणि या सर्व आघाडींवर आपण जेव्हा संघटित होऊ तेव्हा आपण एक बलशाली ताकदीनं आपण उभा राहू आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत उभा करण्यामध्ये तुम्हाला आम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. आज होतो काय की आपण संघटित नसल्यामुळं आपला शत्रू आपल्यावर तुटून पडतो आणि आपल्यावर अन्याय करून तो निघून जातो. आपण वाघाची डरकाळी फोडणारी माणसं, अन्याय करणाऱ्या विरुद्ध बंड करणारी माणसं. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा सर्वात मोठा गुन्हेगार आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा सर्वात मोठा जर गुन्हेगार असेल तर त्याच्यासाठी आपण संघटित होणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या ठिकाणी 10 घरं असतील, 5 घरं असतील, 4 घरं असतील, त्या 4ही घरांनी बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, निळा झेंडा जर आपण मजबूत ठेवला तर आपल्याकडे वाकडं बघण्याची कुणाची हिंमत होणार नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा विचार समजून घेत असताना मी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा पाईक, मी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा समता सैनिक दलाचा मी भीम पाईक, मी जय भीम म्हणत असताना, जय भीमचा नारा हा बुलंद करीत असताना मी संघटितच असलं पाहिजे. मी विखुरलेला जर असेल तर माझा शत्रू माझा घात कधी करेल हे तुम्हाला आणि मला कधीही कळणार नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की रात्रवैऱ्याची आहे आणि म्हणून तुम्ही तुमची झोपडी शाबूत ठेवा. बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे, दुसऱ्याच्या महलामध्ये जाण्यापेक्षा स्वतःची झोपडी तुम्ही शाबूत ठेवा. याचाच अर्थ असा आहे की तुम्ही दुसऱ्यांच्या दावणीला बांधता कामा नये. माझ्या घरामध्ये शिळी भाकर जर असेल तर ती शिळी भाकर खाऊनच मी माझ्या घरामध्ये बसेल, परंतु दुसऱ्याच्या घरामध्ये ताट घेऊन मी जाणार नाही, वाढगं माय असं मी म्हणणार नाही. हा स्वाभिमान मोडेल पण वाकणार नाही. ही बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा आहे, लक्षात घ्या. हा बाबासाहेब आंबेडकरांचा स्वाभिमान आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा हा नवजवान, बाबासाहेब आंबेडकरांची ही महिला भगिनी अशी असली पाहिजे. मी मोडेल पण वाकणार नाही, मी कधीही विकला जाणार नाही.
आणि त्याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचा हा नारा आहे की संघटित असलं पाहिजे, संघटित ही ताकद असली पाहिजे. एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देतो. एक पारधी असतो आणि तो पारधी जाळं टाकून जातो आणि जाळं टाकून गेल्यानंतर त्यामध्ये दाणे टाकतो आणि दाणे टाकल्यानंतर त्या ठिकाणी एक कबूतर येतो, दुसरा कबूतर येतो, तिसरा कबूतर येतो, 4-5 कबूतर त्या जाळ्यामध्ये अडकतात आणि त्या कबुतरांना जेव्हा लक्षात येतं की आपण या जाळ्यामध्ये अडकलेलो आहोत, परंतु आता केलं काय पाहिजे, तर त्या सर्व कबुतरांना लक्षात येतं की आता आपल्याला एकतेची ताकद दाखवली पाहिजे. आणि ती सर्व कबूतर एकाच दमामध्ये, एकाच ताकदीमध्ये आकाशामध्ये झेप घेतात आणि त्या जाळी सकट ते आकाशामध्ये भरारी मारायला लागतात. याला म्हणायचं संघटितपणेची ताकद. जर एक कबूतर त्या ठिकाणी जर असतं तर त्या पकडणाऱ्याला सोपं गेलं असतं, परंतु या ठिकाणी अनेक कबूतर त्या ठिकाणी जाळ्यामध्ये फसतात आणि एकतेची ताकद दाखवून संघटितपणे त्या जाळीसकट ते आकाशामध्ये भरारी मारतात. या एकतेची ताकदीची आजच्या समाज व्यवस्थेला अत्यंत गरज आहे. अनेक मंडळी, अनेक नेते मंडळी इकडे तिकडे जरी विभागलेले असले तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं बाळकडू ज्याला प्राप्त होतं तो व्यक्ती मात्र इकडे तिकडे कधीही फिरत नाही. तो नेहमी बाबासाहेब आंबेडकरांचा बुलंद आवाज हा कुठेही गेला तरी तो करत राहतो. हजारो वर्षापासून हा पिचलेला दबलेला समाज अन्यायाच्या अत्याचाराच्या विरोधामध्ये पिचत पडलेला आहे. तो संघटित होणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी संघटित व्हा हा नारा आपल्याला दिलेला आहे. तिसरा नारा अत्यंत महत्वाचा आहे. तिसरा नारा कोणता दिला बाबासाहेब आंबेडकरांनी? तिसरा नारा दिला बाबासाहेब आंबेडकरांनी, संघर्ष करा, पेटून उठा. कशासाठी संघर्ष करायचा आहे? आपण शिकलेलो आहोत, संघटित झालो, आपण संघटित झालेलो आहोत, परंतु जेव्हा केव्हा अन्याय होत असेल, जेव्हा केव्हा अत्याचार होत असेल आणि तेव्हा जर मी गप्प बसत असेल, माझ्या घरावर आग लागलेली नाही, समोरच्याचं घर जळत आहे, माझं घर शाबूत आहे, मला काय त्याचं देणं घेणं, असं म्हणून जर आपण शांत राहिलो तर संघर्षाची मशाल, संघर्ष हा कधीच अन्यायाच्या विरोधामध्ये होणार नाही. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, संघर्ष बाबासाहेब आंबेडकरांना यातून हे अभिप्रेत आहे, जो कोणी व्यक्ती हजारो वर्षापासून, मग तो कोणत्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा जो कोणी असेल, त्या व्यक्तीवर मानवतेच्या दृष्टिकोनातून जर अन्याय होत असेल तर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी म्हणून तुमची आणि माझी भूमिका अशी असली पाहिजे की त्याच्या विरोधामध्ये आपल्याला संघर्ष केला पाहिजे. तर आपण असं नाही म्हटलं पाहिजे की तो माझ्या जातीचा आहे का, तो माझ्या धर्माचा आहे का, तो माझ्या पंथाचा आहे का, तो माझ्या गल्लीतला आहे का, तो माझ्या समूहाचा आहे का, हे न पाहता तो माणूस आहे ना, माणसाच्या विरोधामध्ये अन्यायकारक जर कोणी वागणूक देत असेल तर बाबासाहेब आंबेडकरांचा हा सिद्धांत त्या ठिकाणी लागू होतो की बाबा रे, तुम्ही त्या ठिकाणी संघर्ष केला पाहिजे. हजारो वर्षापासून या देशामध्ये, या संस्कृतीनं आपल्यावर अनेक प्रकारची बंधनं, अनेक प्रकारचे अत्याचार लादलेले आहेत. त्या अत्याचाराच्या विरोधामध्ये, त्या जुलमी न्यायाच्या विरोधामध्ये आपल्याला हा संघर्ष हा केलाच पाहिजे. आणि हा संघर्ष करत असताना आपली भूमिका ही ठाम असली पाहिजे की मी मोडेन परंतु मी वाकणार नाही, मी विकला जाणार नाही. अनेक मंडळी अशी आहे की मी संघर्ष करत असताना माझ्या जवळचा आहे का, माझा नातेवाईक आहे का, माझ्या संघटनेतला आहे का, माझ्या पक्षातला आहे का, माझा नातेवाईक आहे का, तरच मी संघर्ष करेन, नाहीतर मी नाही संघर्ष करणार. बाबासाहेब आंबेडकरांना अशा प्रकारचा संघर्ष अभिप्रेत नाही. जो कोणी मनुष्य समूह, जो कोणी मानव समूह ज्याच्या विरोधामध्ये जर अन्याय होत असेल
तर त्याच्या विरोधामध्ये तुम्ही पेटूनच उठलं पाहिजे. ही बाबासाहेब आंबेडकरांची अखिल मानव जातीच्या विषयी असलेली संघर्षाची भावना ही आपण लक्षात घेतली पाहिजे. तेव्हाच खरे तुम्ही आंबेडकरवादी बना. मी फक्त असं जर म्हणत असेल, फक्त मी माझ्या जातीच्या विरोधामध्येच जर कोणी अन्याय केला आणि त्याच्या विरोधामध्येच जर मी संघर्ष करत असेल, तर ती संघर्षाची भावना नाही. लक्षात घ्या, संघर्षाची भावना केव्हा होईल? माझ्या शेजारी अमुक अमुक व्यक्ती जरी त्याच्यावर अन्याय होत असताना मी पेटून उठत असेल, तर तो बाबासाहेब आंबेडकरांचा तो सच्चा पाईक आहे. तो बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्तातला, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातला तो खरा पाईक आहे. ही भावना आपण लक्षात घेऊन संघर्षाची भावना आपण लक्षात ठेवली पाहिजे. इंडियन दलित सेनेच्या माध्यमातून शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा नारा बुलंद होत असा मला फार आनंद होत आहे. मी गेल्या वेळेला देखील देवीदास दुपारघोडेंना म्हणालो की ही संघटना फक्त सोलापूरपुरती किंवा या जिल्ह्यापुरती मर्यादित न ठेवता या संघटनेचं जाळं महाराष्ट्र लेवलवर, देश पातळीवर या संघटनेचं जाळं त्यांनी उभं करून ज्या ज्या दलित बांधवांना, जे जे पिचले गांजले ज्यांच्यावर अन्याय अत्याचार होतो आहे त्याच्या विरोधामध्ये आपल्याला कशा प्रकारे आवाज उठवता येईल याच्या दृष्टीने देखील काम करणं अत्यंत गरजेचं आहे. आजच्या प्रसंगी बोलण्यासारखं बरंच आहे, परंतु बरेच वक्ते या ठिकाणी बोलणार असल्या कारणानं आपण आजच्या या शौर्य दिनाच्या निमित्तानं आपल्या शूरवीरांची आपण अवलाद आहोत. 500 या शूरवीरांनी पेशवाई संपवली हा आपला इतिहास आहे. आपण साधेसुधे नावं आहेत ते लक्षात घ्या. आपण इतिहास रचणारे आहोत. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जे इतिहास विसरतात ते कधी इतिहास घडवू शकत नाहीत. आपण इतिहास निर्माण करणारे आहोत आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत निर्माण करण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया. आजच्या दिनी तुम्हा सर्वांना शौर्य दिनाच्या आणि नववर्षाच्या हार्दिक शुभकामना देऊन इंडियन दलित सेनेनं मला या ठिकाणी दुसऱ्यांदा पुन्हा या ठिकाणी बोलवलं, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानून मी माझ्या वाणीला विराम देण्याच्या अगोदर मी नेहमी म्हणत असं दुष्यंत कुमारचा शेर आहे. तो शेर असा आहे, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए, मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही हो कहीं भी, लेकिन आग जलनी चाहिए, आग जलनी चाहिए. जय अतिशय समर्पण या ठिकाणी